वृद्धेला चाकूचा धाक दाखवून लुटणारे 2 आरोपी गजाआड, महिलेसह 2 आरोपी फरारच। हनवतखेड येथे घडली होती घटना। 8 तोळे सोने केले लंपास। साखरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनवतखेड येथे 92 वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत दागिने लुटल्याची धक्कादायक घटना 29 जानेवारीच्या रात्री घडली। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून एका महिलेसह आणखी 2 आरोपी फरार आहे। प्राप्त माहितीनुसार हनवतखेड येथील सुमन श्रीराम चव्हाण वय 92 वर्ष या 29 जानेवारी रोजी रात्री घरी झोपेत असताना 3 ते 4 अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील किचन रूमचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला। त्यांनी झोपेत असलेल्या वृद्ध महिलेच्या हातातील, कानातील, नाकातील आणि गळ्यातील दागिने काढण्यास सुरुवात केली। नाकातील दागिना काढत असताना महिलेला जाग आली असता चोरट्यांनी लेनकटरच्या चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली। घाबरलेल्या महिलेने तुम्हाला जे हवे ते घ्या पण मला मारू नका अशी विनंती केली। चोरट्यांनी सन 2005-06 मध्ये खरेदी केलेले सुमारे 8 तोळे सोन्याचे दागिने लुटून नेले। यात दोन्ही हातातील सुमारे 5 तोळ्याच्या 2 सोन्याच्या बांगड्या, गळ्यातील 2 तोळ्याची पोत व कानातील 1 तोळ्याचे झुमके याचा समावेश असून त्यावेळच्या बाजारभावानुसार किंमत सुमारे 56,000 रुपये होती। सध्याच्या बाजारभावानुसार या दागिन्यांची किंमत अंदाजे 13 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे। न निघाल्याने ती चोरट्यांनी नेली नाही। तसेच घरातील 32 इंची टीव्ही व रिसिव्हर बाहेर नेऊन ठेवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे। या प्रकरणी अनिल चव्हाण यांनी साखरखेडा पोलिसात तक्रार दिली आहे। ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला असता संशयितांचा माग काढण्यात पोलिसांना यश आले आहे। पोलिसांनी करण एकनाथ वंजारे राहणार खेरडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम व मनोज मोहन इंगडे राहणार सुकंडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। एका महिलेसह आणखी 2 आरोपी अद्याप फरार आहेत। या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेला करण वंजारे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।